गाईस, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की बर्गरचा सॉस कसा बनवतात ते. तुम्ही बऱ्याच वेळेस घरी बर्गर ट्राय केला असेल पण बाहेरच्या सारखा नसेल बनलं, तर हा मी जो सॉस सांगते तो नक्की ट्राय करा, म्हणजे तुमचं पण बाहेरच्या सारखा बर्गर रेडी होईल. चला सुरू करूयात रेसिपीला. पहिल्या सुरू आपल्याला एक ग्राइंडर घ्यायचं आहे छोटंसं. त्यामध्ये हे 2 किंग्स आहेत आणि हे जेलिपिनोजचे तुकडे आहेत थोडेसे, ते घ्यायचे, ते टाकून द्यायचे. बस याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 चमच ऑरिगॅनो, मग हे अर्धा चमच चिली फ्लेक्स, थोडंसं सॉल्ट टाकायचं, थोडंसं ब्लॅक पेपर, मग याला ग्राइंड करून घ्यायचं. हे ग्राइंड झाले, जास्त बारीकही ठेवायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही. हे अशा प्रकारे करून घ्यायचं. बस एका बाउलमध्ये हे मी मिश्रण काढून घेतलंय. मी अख्खं एक पॅकेट टाकणार आहे मेयोनीजचं, कारण मला खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे बर्गर सॉस. तुम्हाला किती बर्गर बनवायचे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. थोडंसं टोमॅटो केचप पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं. हा रेडी आहे आपला बर्गर सॉस. हा बर्गर पण घेतला, त्याला मस्त छान बटर लावून गरम करून घेतले. असं थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजले मी त्याला. हे आपण बनवलेला आता बर्गरचा सॉस बर्गर बनला लावून घ्यायचा. दोन्ही साईडने लावायचा, दुसऱ्या पण वरच्या पण स्लाईडला लावून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही बर्गर बनवून बघा, खूप टेस्टी छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.